राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर वेगवेगळ्या विभागाचा आढावा घेतला। काल नागपुरातही महत्त्वाची बैठक पार पडली आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला पुढे जाताना तयारी करण्यात आली आहे। 51% मताचं पुन्हा एकदा टार्गेट ठेवण्यात आलं आहे। कशा पद्धतीने नियोजन केलं? भारतीय जनता पार्टी ही प्रत्येक निवडणूक अतिशय गंभीरतेने घेत असते आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी काम केले जाते। काल देखील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं पहिले अमरावती विभागाची आणि नंतर नागपूर विभागाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात आणि प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब व महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली। मुंबईची अजून बाकी आहे। मुंबईचं कशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये नियोजन असणार आहे? कशा पद्धतीने लढले? पहिले नगरपालिका, मग जिल्हा परिषद आणि त्यानंतर महानगरपालिका। याच्याकरता महानगरपालिकांच्या निवडणुकीला थोडा वेळ असल्याने आणि त्याच्याकरता तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून निर्णय घेतील। तरी उमेदवार देताना हा जनतेतला असावा, तो जनतेच्या कामी पडणारा असावा, अशा अनुषंगाचा क्रायटेरिया असणार आहे। सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती मिळते आहे। काय सर्वे सुरू आहे? कशा पद्धतीने निवडले? याच्याकरता स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांचं मत, नेत्यांचं मत आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या तर्फे केला जाणारा सर्वे, ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून त्याच्यानंतर उमेदवाराचं तिकीट फायनल करण्यात येईल। तरी असे म्हटलं की जिथं मैत्रीपूर्ण लढत होईल तिथं लढू, मात्र दुसऱ्या मित्रपक्षावर टीकाही करू नये अशी नाही, निश्चितपणे, कारण राज्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी महायुतीमध्ये काम करतो आहे। जरी मैत्रीपूर्ण लढत झाली तरी तो आपला युतीतली सहकारी पक्ष असल्यामुळे कुठेही टोकाची भूमिका त्या ठिकाणी घेण्यात येऊ नये। आरक्षण जाहीर झालेलं आहे, आता लगेच उमेदवाराच्या आता आपापल्या चाचपण्या सुरू झाल्या आहे। कुठेतरी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी हे त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केलं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काम केलं आणि त्यांच्या आता निवडणुका आलेल्या आहे। अनेक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जनतेमध्ये राहून बरेच दिवसांआधीपासून काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। या निवडणुकीसाठी भाजप तयार झालेली आहे, त्या अनुषंगाने जे आहे काम सुरू असल्याचं सुद्धा जे आहे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।